आता ह्याच्यामध्ये टेलविंडचं माहित बी काय अपडेट आले. सो टेम्पररी ज्यांच्यामध्ये इन्स्टॉल नसेल होत टेलविंड प्रॉपरली, सो यू कॅन यूज प्लेसिडियन. काय यूज करा, डायरेक्ट ही स्क्रिप्ट यूज करा. काय झालं का वर्क करा, ह्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रिप्ट सापडेल. तर ते कुठं पेस्ट करायचं आपण, आपल्या कशामध्ये, HTML च्या पेज मध्ये, हेड टॅग मध्ये, आणि टेलविंडचा यूज करायचा टेम्पररी. ठीक आहे. आता काल आपण हे काहीतरी क्रिएट करत होतो. आजच्या लेक्चर मध्ये जेवढं क्रिएट होईल ना तेवढं आपण बनवणार आहे. माइट बी सगळं बनवलं आपण, एवढं काय नाही ह्याच्यामध्ये मोठं. ठीक आहे. आणि आपण काल काय क्रिएट केलं तर हा सेक्शन क्रिएट केला होता. ओके, नाव सेक्शन. बाय डिफॉल्ट त्याची विड्थ किती, 1280 पिक्सल, आणि हाईट 157 पिक्सल माइट बी. ओके, हा. सो विदाउट एनी फर्दर डिले आपण स्टार्ट करू. आता आपल्याला लेट सपोज हा सेक्शन बनवायचा आहे. ठीक आहे. आता याची विड्थ किती, 1229 पिक्सल. ठीक आहे. 1229 पिक्सल मध्ये हा सगळा कंटेंट आपला आलाय. याची किती, 1280 पिक्सल. ओके, मग आपण काय करणार, सगळ्यात पहिल्यांदा आपलं VS कोड ओपन करू. असा पण कोड ओपन करू शकतोय. कुठं जायचं, जिथं फोल्डर किंवा फाईल आहे आपली तिथं जायचं. ठीक आहे. आणि मला हे सगळं नाही ओपन करायचं, फक्त एवढा प्रोजेक्ट ओपन करायचा. इथं वर क्लिक करायचं, टॉप सेक्शन वर CMD टाइप करायचं, एंटर, कोड स्पेस डॉट, आणि एंटर करायचं. सो आपला कोड ओपन झालेला असणार आहे. ओके, हा कोड आहे जो आपण काल क्रिएट केला. टेलविंडचा पण यूज केला होता आणि HTML चा सुद्धा. आपण एकदा ह्याला गो लाईव्ह करू. गो लाईव्ह करण्याने दिसणार आहे का, दिसतंय इथं. बट एक कमांड असते ना, कमांडचा यूज करून आपण इथं जात होतो, रिडायरेक्ट व्हायचो. बरोबर ना, कशासाठी, टेलविंडसाठी. कोणती कमांड आहे ती, आता कुठे जाणार मी, टर्मिनल मध्ये. टर्मिनल मध्ये जाऊन आपण काय टाइप करणार, पॅकेज.json मध्ये काय स्टार्ट स्क्रिप्ट आहे. ओके, इथं आलो. इथं काय करणार आपण, npm रन स्टार्ट. ही कमांड रन केल्यानंतर आपला प्रोजेक्ट रन होणार. ठीक आहे, सगळ्या डायरेक्टरीज रन होणार आपल्या. त्याच्यानंतर आपल्याला एक लिंक दिली जाणार. त्या लिंक थ्रू आपण काय करायचं, त्या प्रोजेक्टला ऍक्सेस, कंट्रोल क्लिक. कंट्रोल वर दाबल्यानंतर ती जी लिंक आहे ती क्लिकेबल होती. ठीक आहे, एवढं क्रिएट केलंय आपण काल. सर्च बार, इथं एक सेक्शन आहे, हा एक कशाचा, अँकर टॅग म्हणजे लिंक्स आहेत, तर ते आपण इथे ऍड केला. हा एक सेक्शन आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय सर्च बार आणि एक इमेज आहे किंवा आयकन आहे तो प्लेस केलता. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय बनवायचंय, आपण त्याला हाईट दिली होती का, नव्हती दिली. बघू आपण पुढे आपण काय काय ऍड करू शकतो, चेंजेस करू शकतो. आता ह्या इमेज आहे, तर इमेज आपण डाउनलोड केलत्या ना काल, केलत्या का, कुठं ठेवलेल्या, कुठं ठेवलेल्या, इथे आहेत का, हा आहे तिथं. त्याला आपण नाव दिलेली स्पेसिफिक. ठीक आहे, मग काय करू आपण, आता ह्याला एक सेक्शन क्रिएट करू, सेक्शन मध्ये टाकू. ओके, मी सेक्शन काय क्रिएट करू, ह्याच्यासाठी काय बनवू, आता इथं बटन आहे शॉप नावचं, शॉप नावचं सेक्शन बनवायचं, शॉप नाव सेक्शन. आता तेवढंच नाव आठवतंय मला. आता इथं काहीतरी हेडिंग आहे, पॅराग्राफ आहे,
आपण शॉप नावचं सेक्शन क्रिएट करू. ठीक आहे. मग मी काय केलं खाली वडलं थोडस. हा आपला नाव बार आहे ना, नाव बार. तर कंटेनर मध्येच मी काय केलं, एक सेक्शन क्रिएट केलं, डॉट शॉप नाव सेक्शन. ओके. शॉप नाव सेक्शन क्रिएट केला आपण. थोडं आपण समजावं असं करू. नाव बार सेक्शन. ओके. याच्यानंतर काय, शॉप नाव सेक्शन. ठीक आहे. आता मेन शॉप नाव सेक्शन क्रिएट केला. आता थोडं ह्याला ब्रेक करू आपण. काय काय दिसतंय हो शॉप नाव मध्ये. हा माझा मेन शॉप नाव कंटेनर आहे. त्या कंटेनर मध्ये कोण आहे, नाही कोण. ठीक आहे. कंटेनर मध्ये काय, आपल्या ह्या सगळ्या इमेज आहेत. अजून काय काय, ही एक इमेज आहे शूजची. परत टेनिसची एक रन रन करताना किंवा उड्या मारताना काहीतरी माणसं आहेत थोडीफार. आणि हे इमेज आहेत. ठीक आहे. अजून काय दिसतंय मला त्याच्यामध्ये, एअर मॅक्स 3000 ची एक हेडिंग आहे. आणि अजून काय, इथं पॅराग्राफ आहे. आपण जर सिलेक्ट केला असा पॅराग्राफ आहे आणि इथं हेडिंग आहे. ठीक आहे. त्याच्या खाली ज्यावेळेस बॉटमला येतो आपण, इट्स टेनिस सीझन, ह्याची पण हेडिंग आहे. त्याच्या खाली पॅराग्राफ आणि एक बटन आहे शॉप नावचं. एवढ्या गोष्टी आपल्याला विजिबल आहेत. आणि अजून काय मला ह्याच्यात दिसतंय बरं, आपण जर नीट बघितलं तर काय होते, काय दिसतंय, तर हा जो शूज आहे ती एक इमेज आहे. रन करतात ही जी लोक आहेत, टेनिस आहे ह्याची इमेज आहे. तर हे इमेज कशा आहेत एकमेकांवर, ओव्हरलॅप्ड आहेत. बरोबर. ह्यांचा पॅरेंट कोण काय असणार आहे, आपण आपल्याला काय ठेवायला लागणार आहे, पॅरेंट. पॅरेंट काय ठेवायला लागणार आहे, रिलेटिव्ह. नॉन स्टॅटिक पाहिजे असतो ना आपल्याला ज्यावेळेस पोझिशनिंग करायची असते. पॅरेंट नॉन स्टॅटिक म्हणजे आपण रिलेटिव्ह करतो. आणि हे जे इमेज आहेत त्या काय असणार आहेत, ऍब्सोल्यूट. एवढं तर आपल्याला समजले. ओके. आणि त्याच्यानंतर मग काय, हा टेक्स्ट आहे, ही तर थोडीस काहीतरी पॅडिंग दिली हेडिंग आणि पॅराग्राफ मध्ये ह्या इमेज पासून. ओके. आणि इथं पण थोडीशी वरून पॅडिंग आहे, इकडं पॅडिंग आहे, बटन साठी पण पॅडिंग किंवा मार्जिन आहे. ऍज पर रिक्वायरमेंट आपण बघू आपल्याला काय ऍड करायचं. तर एवढं आपल्याला विजिबल होत आहे. ठीक आहे. आणि तो जो, आता बघा मेन जो माझा कंटेनर आहे, मेन मेन किती, आता त्याच्यामध्ये आपण जर इथं क्लिक केलं मेन इथं, ओके, हा मेन आहे कंटेनर. त्याच्यामध्ये सगळा कंटेंट आहे हा. बरोबर. तो 1229 पिक्सल असं समथिंग त्यांनी दिलाय. पण त्याच्यामध्ये आतमध्ये जर आपण बघितलं, कोणता हा, एक मिनिट, का सिलेक्ट व्हाय ना. बरं ठीक आहे, आपल्या मनाने देऊ आपण. आता हे सिलेक्ट होत नाही, का होत नाही. हा, आत्ता शिफ्ट झाला. ह्याची किती विडते, 1119 म्हणून काहीतरी दिली त्यांनी. स्पेसिफिक कोणाची, आपल्या कोणता सेक्शन आहे आपला, शॉप, काय शॉप नाव सेक्शन आहे. ओके. तर त्याची विड्थ किती आहे, 1119 पिक्सल. म्हणजे थोडक्यात किती, 1200 पिक्सल दिली त्यांनी विड्थ. ओके. मग आपण काय करू, आता सगळ्यात पहिल्यांदा ह्याला स्टाईल करू. मग मी काय करतो,
आपला शॉप नाव सेक्शन आहे. असं बी करू शकतोय का हो आपण? म्हणजे आपण प्रोजेक्ट बनवता बनवता माझ्या असं डोक्यात येतंय की आपण बनवू शकतो. काय करू शकतोय? ह्याच्यासाठी एक अजून डिफरंट काय करू, डिव क्रिएट करू. म्हणजे हा जो डिव बनवलाय ना आपण, कोणता हा, तर तो डिव ह्या सेक्शन साठी ठेवू, ह्याच्यासाठी स्पेशल. आणि अजून एक सेक्शन बनवू, म्हणजे डिव बनवू. त्या डिव मध्ये आपला सगळा कंटेंट असणार आहे, हा अख्खा, हा पण आणि हा पण त्याच्यामध्ये रॅप असणार आहे. मग मी काय करू शकतो इथं, आपण ह्याला कट करू आणि मेन सेक्शन, म्हणजे मेन सेक्शन म्हणून असं नाव देऊ त्याला. ठीक आहे. डॉट मेन सेक्शन. नाही दिलं तरी काय प्रॉब्लेम नाही, पण असं मला वाटलं की बाबा देऊ आपण. आणि त्याच्यामध्ये काय, आता आपण ह्या सेक्शन वर काम करतोय. कोणत्या? या जो आपला कोणता आहे, हा सेक्शन. त्याला नाव काय दिलं, शॉप नाव सेक्शन. ठीक आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा मला काय दिसतंय इथं, इमेज आहे इथं. ओके. आपण ह्याला काय नाव दिलं, तर शूज इमेज ना. मग ते आपण इन्सर्ट करू. त्यासाठी मी काय केलं, इमेज टॅगचा यूज केला. असेट मध्ये शू पीएनजी. ठीक आहे. त्याला अल्टरनेटिंग टॅग दिला आपण शू. क्लास त्याला दिली लेट सपोज आपण शूज. स्पेलिंग बरोबर आहे ना? ओके. इमेज नंतर काय आहे बरं, इमेज नंतर काय येतं नेक्स्ट, हेडिंग आहे. आणि हेडिंग नंतर एक पॅराग्राफ आहे. आपण तो इन्सर्ट करू. काय करायचं, टॉप कंटेंट म्हणून एक देऊ. टॉप टॉप कंटेंट. त्या टॉप कंटेंट मध्ये काय हो, एअर मॅक्स 3000, 3000. कंट्रोल सी, H2, कंट्रोल व्ही. आपण ह्याला क्लास काय द्यायची, टॉप हेडिंग. ओके. आपल्याला थोडं बरं पडेल नंतर ना स्टायलिंग करताना. त्याच्यानंतर पॅराग्राफ. आता हा जो पॅराग्राफ आहे डमी पॅराग्राफ आहे. मी समजा पी टॅगचा यूज केला आणि आपण नुसतं लो रेम टाकलं का नाही आणि एंटर केलं की डमी पॅराग्राफ येतो. आला लो रेम. जेवढा लाईन ऑफ कोड पाहिजे आपल्याला, म्हणजे पॅराग्राफ. मी लेट सपोज अजून टाकलं लो रेम 1000, 1000 लाईन तेवढं येणार. काय झालं, क्या हुआ, लो रेम 1000. ते काय करते, आपण असं करू, लो रेम 1000. हो का, दिसलं का, एवढा येणार आहे ते असं दाखवतंय तिथं. म्हणजे जेवढा आपण नंबर देईल तेवढ्या वर्ड्स तिथे येणार आपल्याला. ठीक आहे. एवढं झालं. अजून काय, इथे एक इमेज आहे. काय इमेज आहे ती, रन करतात ना माणसं, रन करतात का चेष्टा करतात, उड्या मारतात बहुतेक. काय आहे इमेजचं नाव आपल्या त्या, काय नाव आहे, काय नाव आहे, काय नाव दिलं आपण, रन का. ओके, रन. आणि क्लासला काय द्यायचं, रनिंग. रनिंग, ठीक आहे, रनिंग तर रनिंग. अजून काय, इथे एक इमेज आहे.
त्याच्यासाठी टेनिस नाव दिलं असेल बहुतेक आपण. इमेज टेनिस 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 आणि क्लास त्याचे काय देऊ आपण, टेनिस म्हणून देऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर काय इथे एक माझा काय म्हणायला लागेल आपल्याला, सेक्शन आहे, आपण त्याला बॉटम कंटेंट म्हणू. डॉट बॉटम कंटेंट. त्यामध्ये काय आहे हो, हेडिंग आहे इट्स टेनिस सेशन. ओके. ठीक आहे. H2 कंट्रोल V, क्लास देऊ त्याला आपण बॉटम ठीक आहे. एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली काय, म्हणजे चांगलंच आहे ते, आपण क्लास देतोय इथं, पण आपण आपण स्टाईल तर इथंच करणार आहे. बट ठीक आहे, ती गुड प्रॅक्टिस आहे. लेट सपोज आपल्याला डिफरंटली स्टाईल करायचंय तर करू शकतो. बॉटम सेशन मध्ये आल्यानंतर मला आठवलं की आपण स्टायलिंग इथंच करायची. ओके. तर ह्याला आपण कॉपी करू. इथं काय पॅराग्राफ, कंट्रोल व्ही. त्याच्यानंतर काय बटन आहे ना माझं, बटन काय नाव आहे, शॉप नाव. शॉप नाव. ठीक आहे. तर एवढा कोड आपण राईट केला आपला कशाचा, HTML शॉप नाव सेक्शनचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये मेन सेक्शन क्रिएट केलाय आपण, आणि त्या मेन सेक्शन मध्ये काय आहे, शॉप नाव सेक्शन आहे. आता मेन सेक्शनला आपण लेट सपोज काय करू की आपण म्हणू त्यांना घ्या तुम्ही 100% विड्थ, घ्या 100%, काय हरकत नाही. आणि शॉप नावला किती विड्थ द्यायची आपल्याला, कितनी देनी है विड्थ हमें, कितनी कितनी 1120 पिक्सल, 1120 पिक्सल द्यायची ना. विड्थ त्याला म्हटलं आपण 1120 पिक्सल. ठीक आहे. ओके. MX काय ऑटो सेंटर मध्ये पाहिजे ना मला सगळं. ठीक आहे. सेंटर मध्ये आलं. आता बघू आपण अगोदर कसं दिसतंय आपल्या ह्याच्यामध्ये. वाव, भारी दिसतंय. तर ह्या 3 इमेज आपण आणि हा कंटेंट प्लेस केलाय. ओके. सो मी काय करतो, याला थोडस मार्जिन टॉप देऊ आपण, 6 द्यायचं का, 9 देऊ. ओके. इथं किती, इथं बरंच मार्जिन आहे. त्याची हाईट पण डिक्लेअर केली ना त्यांनी. आपण काय करू, हा जो अवघड आहे ना, तर त्याला पण हाईट देऊ आपण. हाईट किती त्यांनी दिली रे, 157 पिक्सल ना. हाईट भेटली का त्याला तेवढी, आपण बघू एकदा. हा ना, आहे 157 हाईट आहे त्याची, आणि 1280 पिक्सल विड्थ. बरोबर.
ठीक आहे. आपण आलो इथं. आता आपल्याला काय करायचंय, इमेजची प्लेसिंग करायची. पहिली इमेज माइट बी आपल्याला जिथं पाहिजे तिथंच आहे. हम्म? आता बाकीच्या इमेज ओव्हरलॅप करायच्यात. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू, थोडस मार्जिन देऊ. कुठं, आपल्या मेन सेक्शन मध्ये जो शॉप नाव सेक्शन आहे इथं. हा, आता आपण इथं क्लास असाइन केलेत त्यांना. आपल्याला लेट सपोज सीएसएस मध्ये फाईल क्रिएट करून डिफरंट अजून स्टाईल ऍड करायचे, करू शकतोय क्लासनी. ओके. लेट सपोज मी काय केलं, मार्जिन टॉप आपण 30 पिक्सल दिलं. ओके. तर आता हे मार्जिन मी कशा अप्लाय करतोय, शॉप नाव सेक्शन वरती. ओके. पण तो शॉप नाव सेक्शन कोणाच्या अंडर आहे, अंडर कोणाच्या, याच्या ना. आपल्याला इथं मार्जिन द्यायला लागणार आहे. आपण मग असंच देऊ मार्जिन. स्टील इट्स नॉट वर्किंग. मार्जिन का रे नाही. मार्जिन बहुतेक 9 तिथं दाखवतंय. ओके. मार्जिन लागले पण ते असं प्रॉपरली विजिबल का होत नाहीये. मार्जिन टॉप 50 पिक्सल. 500 पिक्सल. नाही बसतंय मार्जिन, फक्त कमी बसतंय त्याच्यामुळे दिसत नाही. आपण किती देऊ, 100 पिक्सल. आता हार्ड कोडेड केलंय बरं का. हार्ड कोडेड करणं चांगलं नाही, म्हणजे पिक्सल हे कसलं युनिट आहे, ऍब्सोल्यूट युनिट आहे. हार्ड कोड करतोय आपण, ते चुकीचं आहे. चुकीचं आहे म्हणजे दॅट मीन्स की रिस्पॉन्सिव्ह नाही होत लेआउट आपलं. बट ठीक आहे, तुम्ही इथं डायरेक्ट त्याची मार्जिन टॉप देऊ शकतो आपण 100 पिक्सल. आता 1 REM म्हणजे किती असतं, आता इथं बघा, MT 100 पिक्सल डायरेक्ट दिले. आपण काय करू इथं, आपण नुसतं डायरेक्ट काय करू, 16 दिलं आणि त्याला होवर करू, म्हणजे किती ते बघू, 64 पिक्सल. आपल्याला अजून किती द्यायला लागेल, 24. आता बघू, 96 पिक्सल. ओके, एवढं ठेवू आपण. मग असं बघा, ह्याच्या व्हॅल्यू येतं, तर हे डिझायनर देत असतो आपल्याला. असं आपल्याला हिट अँड ट्रायल करायला लागतं. आता इथं आहेत आपल्याकडे मस्त व्हॅल्यू, कुठे इथं आहेत. तिथं किती ठेवायचं आपण मार्जिन, किती काय करायचं, आता हे प्रॉपरली नाहीये विजिबल. बट अशा वेबसाईट थ्रू आपण, म्हणजे डिझायनर आपल्याला देत असतो की तुम्हाला किती काय काय कसं ठेवायचं, त्यानुसार त्या पटपट पटपट कोड करत जातो आपण. त्यात त्यात ह्याच्यात वेळ वाया घालवत नाही, किती द्यायचं आणि किती नाही. ओके. सो आता आपल्याला काय करायचंय, हा सेक्शन, ह्याला मी काय करणार, रिलेटिव्ह मार्क करणार. कोणाला, शॉप नाव सेक्शनला. कारण आतमधलं सगळं काय करायचंय मला, इमेजेस ऍब्सोल्यूट करून पोझिशन करायचं. ओके. आपण काय करू, मला रिलेटिव्ह देऊ. आता तिकडे कसं होतं बघा, हे होवर केल्यानंतर पोझिशन रिलेटिव्ह केली ह्याचा अर्थ. ओके. आणि आता काय करू आपण, काय करायचं, ही इमेज थोडीशी इकडच्या साईडला आहे शूजची, बरोबर ना. म्हणजे शूजची इमेज आहे, तर त्याच्यामध्ये तिला काय करतो, ऍब्सोल्यूट. आता ऍब्सोल्यूट केल्यानंतर काय चेंज व्हायला पाहिजे का, ऍब्सोल्यूट केले काय व्हायला पाहिजे का, नाही व्हायला पाहिजे का, झाला का चेंज, काय झाला चेंज, ह्या सगळ्या इमेज कुठं आल्या, ह्याच्या खाली आल्या. आणि हा टेक्स्ट पण इथं आलाय, बरोबर. म्हणजे आता लेट सपोज आपण ऍब्सोल्यूट काढलं ह्याच्यावरून, आणि नुसतं रिलेटिव्हने काय चेंज झालाय का, बरोबर, रिलेटिव्हने काय चेंज झालाय का, नाहीये झाला. मी ऍब्सोल्यूट कुणाला केलंय, फक्त
कोणाला केलं ऍब्सोल्यूट आपण? ह्या इमेजला ऍब्सोल्यूट केलंय. ओके, ती इमेज कोणती आपली? कोणती? ही इमेज आहे. त्याच्यामध्ये काय केलं, ही जे बाकीचे इमेज आहेत ऍब्सोल्यूट केलंय म्हटलं, ह्याचा अर्थ काय की ह्याच्यावर मी प्रॉपर्टी अप्लाय करू शकतो. आता ही इमेज काय झाली, ह्याला ओव्हरलॅप झाली. कोणती? शूजची खालच्या इमेजला. खालची इमेज कुठे गेली? त्याची जेवढी विड्थ आहे का नाही ह्या इमेजची आणि हाईट, तर ती ऑक्युपाय केलं ह्या टेक्स्टनी, ह्या इमेजनी. आणि ही जी इमेज आहे ती खाली आहे ना आपल्या कुठल्या इमेजच्या? ह्या इमेजच्या. त्याच्यामुळं काय नाही झालं. बट लेट सपोज आपण ह्या इमेजला पण काय केलं, ऍब्सोल्यूट केलं. बघा ऍब्सोल्यूट, आता बघ काय होतं. काय झालं, ह्या इमेजच्या खाली ती इमेज गेली. कुठली? खालची, सगळ्यात लास्टची. आणि ही इमेज त्याला ओव्हरलॅप झाली. का? का तसं झालं? आपण समजा ह्याचा ऍब्सोल्यूट काढला. आता बघा काय होतंय, ह्या इमेजच्या खाली आपली दुसरी इमेज होती, त्यांच्यावर ऍब्सोल्यूट पोझिशनिंग होते का? नाही. बरोबर. ह्याच्यावर पण आहे का ऍब्सोल्यूट पोझिशन? नाही. आता मी ह्या इमेजला ऍब्सोल्यूट करतोय, ह्याला ऍब्सोल्यूट केल्यानंतर काय होणार आहे की ही का नाही ह्या इमेजची जागा घेणार आहे. कोणत्या? ह्या. आता बघा ऍब्सोल्यूट केलं, आली इमेज खालून इकडं वर. आणि ही जी ओव्हरलॅप झाली, कुठली इमेज? पहिली इमेज. आणि ही दुसरी इमेज त्याच्या खाली गेली, तर ती इमेज ला ऍब्सोल्यूट केल्यानंतर ती वर आली. त्याच्यानुसार आपण त्याला पोझिशनिंग करू शकतो आणि झेड इंडेक्सचा यूज करून पुढं मागं जसं ठेवायचं तसं ठेवू शकतो. आता तिन्हीला मी काय करतो, ऍब्सोल्यूट करतो. ठीक आहे. आता ह्या प्रॉपर्टी सगळ्या सांगितल्यात मी तुम्हाला, ह्या सगळ्या ओव्हरलॅप झाल्यात एकमेकांवरती. मला जी इमेज वर पाहिजे त्याचा झेड इंडेक्स काय करणार मी? प्लस. जे खाली पाहिजे त्याचा मायनस. त्याच्यानुसार आपण काय करणार? स्टायलिंग करणार. आता ह्याच्यामध्ये ठीक आहे, कसं पाहिजे आपल्याला? असं स्ट्रक्चर पाहिजे. ओके. ठीक आहे. ही शूजची जी इमेज आहे तिथं वरच असणार आहे आपली. ह्याची विड्थ किती? 596 आणि हाईट 393. आपण बघू आपल्याची किती. इन्स्पेक्ट आणि ही आपली पहिली इमेज तेवढीच आहे. बरोबर आहे, त्यात काही चेंजेस नाहीयेत. म्हणजे माइट बी सगळ्या इमेजेस तेवढ्याच विड्थच्या आहेत आपल्या. ठीक आहे. आता वरची इमेज ऍज इट इज तिथंच आहे, थोडीशी राईट साईडला सरकली. बरोबर. इथून ना, हो का, इथून जी तिची जी ऍक्च्युअल पोझिशन आहे इथे, ही इमेजची ऍक्च्युअल पोझिशन आहे. आणि ही इमेज थोडीशी इकडे सरकली, कुठं? राईट साईडला. आपण काय करू, पहिल्यांदा ह्या ज्या खालच्या इमेज आहेत त्यांना पोझिशनिंग करू. ओके. आपला टेक्स्ट कुठं गेलाय? खालचा इकडे गेलाय काय वर? त्याला आणू खाली आपण. बर, मग काय करायला लागेल मला? दुसरी इमेज आपली, ही इमेज ऍब्सोल्यूट केलं टॉप पासून. आता बघा, टॉप पासून किती पर्सेंट वर पाहिजे आपल्याला ते लिहू आपण तिथं. टॉप. आता आपल्याला इथे हिट अँड ट्रायलच करायला लागणार आहे. 10 दिलं लेट सपोज. आणि काय केलं, राईट. राईट किती दिलं आपण? 10 दिलं. आता बघू कुठे गेली image ती. इकडं सरकली. ठीक आहे. अजून टॉप पासून थोडं इन्क्रीज करू. किती करायचं? 10 10 40. अजून मला वाढवायला लागेल. 80 बरोबर किती होतं बघू. ओके. तर आली मापात त्याची किती? तेवढीच आहे. ठीक आहे. अजून इन्क्रीज करायची. 96 तर एंड असेल माइट बी. किती बरं 96? किती पिक्सल आहे? 384 पिक्सल. ओके.
हे असं आहे, हे असं आहे. ठीक आहे. आणि ही कुठे इमेज आपली बॅक साईडला आहे. मग हे इमेजचा झेड इंडेक्स काय असणार आहे? काय असणार आहे? जी 10 दिला काय असणार आहे? मायनस. बरोबर ना? आणि राईट साईडने 10 केले आपण. इथं काय करू? राईट साईडने 20. 200 झालं काय? 20 अजून थोडस इन्क्रीज करायला लागेल. ओके. सो राईट आणि 20 केलं आपण. 32. इन्क्रीज होत चाललंय का तेवढंच? राईट पासून 0 केलं. ओके. आणि 96 आपण काय करू? 80 करू. ओके. आता आपण हे इमेजला थोडं स्टाईल करू, म्हणजे आपल्याला अजून विजिबिलिटी की आपल्याला काय करायचं. ही कोणती? तिसरी इमेज आहे ना. मी कुठे गेलो की या इमेज करून ॲब्सोल्यूट केले. टॉपपासून आपण 0 म्हटलं आणि ठीक आहे, टॉपपासून 0 म्हटलं, पूर्ण आली वरती. आपण काय करू? टॉपपासून लेट्स सपोज 96 करू. लेट्स सी वरती आपण. ओके. ॲक्युरेट जिथं पाहिजे होती तिथं आली इमेज आपली, आली. फक्त काय पाहिजे? इमेज आपली कुठं पाहिजे? बॅक साईडला. मग ह्याचा झेड इंडेक्स काय असणार आहे? पटकन पटकन सांगा. झेड इंडेक्स काय असणार आहे? -10. गेली खाली? गेली. बरं, इथं काय झालं आहे? ही जी इमेज आहे ती वर पाहिजे आपल्याला. म्हणून आपण समजा ह्याचा झेड इंडेक्स प्लस केला तर वर आली, बरोबर. पण आपल्याला ही इमेज वरती पाहिजे, बरोबर. मी आपली जी पहिली इमेज आहे त्याचा झेड इंडेक्स काय करतो? +10 करतो. आता बघू बरं काय होते. +10 केला तरी वर आली नाही. मग काय करायला लागेल आपल्याला? +10, कारण मला वर पाहिजे. आणि इथं ओव्हरलॅपिंग ह्याच्या खालीही आणि ह्या इमेजच्या वरतीही मायनस. आता इथं मायनस केल्यानंतर काय होणार आहे? ही इमेज दोन्ही इमेजच्या खाली जाणार, ऑब्वियस आहे ना. सो व्हॉट वी कॅन डू, आय थिंक आपण काय आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ना ती व्हॅल्यू थोडी चेंज करू. व्हॅल्यू झेड इंडेक्सची. ओके. आता ही मी प्लस ठेवतो ॲज इट इज. ओके. आता आपल्याला काय पाहिजे? हा बुट आहे ना, त्या बुटाला वर पाहिजे ह्याच्या, बरोबर. ह्याच्या वर पाहिजे. आणि हा आपला बुट खाली. ठीक आहे. मी काय केलं, त्याचा जो झेड इंडेक्स आहे ना आपण काय करू? 30 करायचं. आलावर आला 10 म्हणजे ते एक इक्वल व्हॅल्यू धरत होतं, त्याच्यामुळे ते वर येत नव्हतं. ठीक आहे. आणि हे पण असं. आता माझा हा बुट आहे ना थोडासा राईट साईडला आहे. या बुटाला आपण काय करू? राईट म्हणून तुम्ही थोडंसं इकडे सारखा प्लेस सारखं.
राईट इकडच्या साईडने चालू होतं ना, आपण लेफ्टने करू. लेफ्टपासून तुम्ही 4 ह्याने सारखा पुढं 4 बोट नाही अजून पण नाही. किती बोट सारखायला लागतात? हे असेल, हे असेल, अजून 4 बोट सारखायला लागतात. 4 बोट म्हणतोय, 4 बोट नाही का तसे ते युनिट्स आहेत. आता बघा किती 32 पिक्सलने काढले ते. हां आपण काय करू, 12 करायचं का, 12. ओके, आय थिंक इट इज बेटर. आणि ही जी इमेज आहे ना, तिला थोडंसं अजून खाली घ्यावं असं वाटतंय. कुठली लास्ट वाली ना, ठीक आहे. आपण काय करू, मला टॉपपासून 24 ना 26 आली म्हणजे 25 नाही 24.5. आता ॲक्युरेट आले बरं का. ठीक आहे. आता आपल्याला काय, हा टेक्स्ट आहे ना, तर याला आपल्याला हे करायचं, स्टाईल करायचं. म्हणून मी काय करतो, पहिल्यांदा कोणाला आपल्याला करायचं स्टाईल, हा टॉप कंटेंट, त्याला आपण ॲब्सोल्यूट केलं, कुठं आहे तिथंच आहे. आणि खालचा कंटेंट आहे त्याला आपण ॲब्सोल्यूट करू, ॲब्सोल्यूट. ओके, आणि त्याला काय म्हणतो माहिती आहे का मी, जास्त नाही काय म्हणत, तो राईटपासून काय माहिती आहे का 0, आणि टॉपपासून काय म्हणतो 0. आता बघ कुठं आला आहे. ठीक आहे, या 2 प्रॉपर्टी झाल्या. आणि ह्याच्यासाठी काय आपण राईटसाठी राईटकडून 0 आणि बॉटम पासून 0. काय इम्पॅक्ट नाही इथं आला. ठीक आहे, फ्यूज रिलेटिव्ह ॲब्सोल्यूट विथ रिस्पेक्ट टू दिस. ओके, ठीक आहे. आपण इन्स्पेक्ट करून मला बघू की आपला कंटेंट कुठं गेला. बटन आपला ड्यू बॉटमपासून 0 आणि राईटपासून 0. बॉटम इमेज कंटेंट शॉप नाव बटन. ठीक आहे, आपल्याला कुठं पाहिजे, इथं पाहिजे ना. ते कोणता, हा पहिला. आपण लेट सपोज राईटपासून काय म्हटलं, टॉप कंटेंट ॲब्सोल्यूट केला विथ रिस्पेक्ट टू त्याचा पॅरेंट. टॉपपासून 0 आणि राईटपासून 0. आपण त्याला लेट सपोज विड्थ असाईन केली. विड्थ किती बद्दल आपण एकदा बघायची का त्याला, विड्थ किती, 379 आणि याची किती 421. कंटेंटची ना अख्ख्याची किती, ठीक आहे 420 पिक्सल आपण पकडून काढू. ओके, त्याच्यासाठी मला किती द्यायला लागेल, आपण एवढा असाईन केलं त्याला
खालचा आहे ना आपला आणि हा वरचा आहे इथं. ओके, आपण लेट सपोज इथं लेफ्ट 0 केलं तर टॉप 0. तर राईट 0 केल्यानंतर ते ॲक्च्युली इथे यायला पाहिजे होतं बरं का, कारण आपला जो कंटेनर आहे मी तो इथून स्टार्ट होतोय ना, ती इथं कुठंतरी यायला पाहिजे होतं इथं. काय राईट 0 केल्यानंतर राईट 0 केलं मग असं नव्हतं आपल्याला 0च राहिलं. थांबा थांबा, हे दिल्यानंतर काय होतं ओके, आणि विड्थ किती दिली ते आपण 24 REM. ओके, झिरो आणि टॉपपासून किती द्यायचं आहे मला 10 किती देऊ आपण काय करू आता हेडिंग आहे त्याला स्टाईल करून मोठं टेक्स्ट 3x. मला का सांगत नाही मला झोपला काय काय चाललंय तुमचं ते, आणि काय फॉन्ट बोल्ड बरोबर बरोबर आहे ना, तेवढंच आहे. ठीक आहे, मॅचिंग आता काय हा लास्ट त्याला आपण बिट देऊ. लेट्स सपोज किती बिट द्यायची 24 आहे. तो आता इकडे आला आहे राईटला, राईट 0 बॉटम 0 बॉटम 0 बॉटम 0 राईटला 0 म्हटल्यानंतर मग तो वरती आलाय म्हणजे कुठं इथं. बॉटम 0 म्हटल्यानंतर खाली यायला पाहिजे ना, मग काय टॉप 0 म्हणायचं. टॉप 0 म्हटल्यानंतर इथं राईटपासून मी लेट सपोज त्याला म्हटलं की 56 पिक्सल आणि बॉटम लेट सपोज आपण म्हटलं 56 पिक्सल. मला असं का वाटतं की हा लपला येतो याच्या मागे, त्याच्यामुळे लपला असतो 100%. गायब झाला. बॉटम कंटेंट कुठं दिसतो,
होते रिलेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू दिस, हे काय होणार आहे आपलं स्टाईल होणार आहे, म्हणजे पोझिशन होणार आहे. ॲब्सल्यूट केले आपण, बरोबर. राईटपासून लेट सपोज मी 0 म्हणतो, तर राईटला 0वर जाणार आहे इथं, आणि आपण बॉटमला ज्यावेळेस 0 म्हणतोय तर ते खाली यायला पाहिजे ना. इथं यायला पाहिजे बॉटम. सो वाय इट्स नॉट वर्किंग. बॉटम जर 10 म्हटलं आपण तर ते कुठे जाते, वरती जाते ना, 20 वरती जाते. टॉपपासून आपण लेट सपोज 10 म्हटलं, खाली आलं ते 10, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण म्हणतो लेट सपोज 40, तर ते अजून खाली आलं 96. इथं लास्ट आहे आपलं. का बरं प्रॉब्लेम अशी होते, असं नाही झालं पाहिजे. व्हॉट डू यू थिंक, व्हॉट शुड वी हॅव टू डू, काय चुकतं आहे. प्रॉपर्टी तर बरोबर आहेत अप्लाय केल्यात त्या, फक्त बॉटमला का जाय नाही, तर टॉपलाच अलाईन का राहते, बॉटम पहिल्यांदा देऊ असं काय असतं. काही वेळेस काय बी करायला लागते, नाही टॉपलाच राहते. ज्या प्रॉपर्टी जसं वर्क करायला पाहिजे त्याने तसं नाही केलं, म्हणून आपल्याला ॲडजस्टमेंट करायला लागते. मग मी काय म्हणतो माहिती आहे का, टॉपपासून मग काय करा तुम्ही माहिती आहे, 300 ना 600 पिक्सलनी खाली जावा. नाही 800 1000 पिक्सल इथं आला. आता मग काही चेष्टाच झाली आहे थोडक्यात. रिझन फाइंड आउट करा बरं, का बरं असं होतं असेल. राईटपासून आपण 10, 20, ओके, अजून 30 बरोबर. हो 30 नसेल प्रॉपर्टी बोलतो ना, 24, 29, 30. तर काय आता मला काय करायचं आहे, याला मोठं करायचं आहे, टेनिसला थोडं मोठं करायचं. टेक्स्ट 3D एक्सेल फॉन्ट हे बोल्ड, ओके डन. टॉपपासून याला थोडं अजून आपण 40, ओके ऑलमोस्ट. पण आपलं बटन कुठं गेलो, बटन इकडे ना खाली, त्याला पण स्टाईल करायचं आहे. ठीक आहे, आपण काय करू, इथं आणि बटनला स्टाईल करू. क्लास बटनचा बॅकग्राऊंड कलर काय, ब्लू आहे ना, पेजी ब्लू 600 करू. राउंडेड एल जी करू. पॅडिंग 3ची देऊ, पॅडिंग 3 एक्स ॲक्सिसमध्ये देऊ, पॅडिंग वाय 2 देऊ. अजून काय, टेक्स्ट कसा आहे माझा, वाईट आहे. अजून काय, एवढंच सुचतंय. आलं का,
बॅकग्राऊंड कलर ब्लॅक आहे काय, ब्लॅक ब्लॅकला हे नसते बरं का, ऑफिस डायरेक्ट ब्लॅकच विषयच नाही. आणि राऊंडेड एलिजिबिलिटी काय नाही. पॅडिंग एक्समध्ये किती, लेट्स सपोज 6 आहे, पॅडिंग वायमध्ये 2 ठेवू आपण, दॅट्स इट. ओके, लुकिंग लाईक दॅट बटन दिसतंय. ओव्हरव्ह्यूवर काय करायचं असेल करा तुम्ही, तुम्हाला त्याच्यात काय ॲड करायचं सगळं करा, काहीच माझी प्रॉब्लेम नाही. फ्लेक्स डायरेक्शन कॉलम हे कशासाठी करतोय मी माहिती आहे का, मला गॅप द्यायचा आहे. सगळ्यांना मार्जिन कशाला देत बसून आहे ना, बरोबर आहे ना, गॅप दिला 2चा. ओके, आता ह्याच्यामध्ये ह्याला फ्लेक्स केल्यामुळं ह्याने अख्खी विड्थ घेतली या बटन गॅप. ओके ठीक आहे, बटनला आपण स्टाईल करू शकतो, डिफरंट ड्यूमध्ये टाकून त्याला इनलाईन ब्लॉक करू शकतो, तेवढीच विड्थ घेणार जेवढी त्याची कंटेंट आहे. ओके, हे बटन ते आपण करू शकतोय. सपोज आपण त्याला काढलं आणि याच्यामध्ये MB म्हटलं 1 आणि याच्यामध्ये म्हटलं की क्लास ठीक आहे, डन. ओके, आणि आपल्या ह्याच्यातली थोडीशी विड्थ नाही, टॉपपासून ठीक आहे. आता ह्याच्यानंतर काय, हा एक सेक्शन झाला आपला, ठीक आहे. हा एक सेक्शन आहे. आता त्याच्यामध्ये काय काय, न्यू अरायवल 2 इमेजेस आहेत, एक हेडिंग आहे, पॅराग्राफ 2 बटन आहेत. बटनचा कोड तर ऑलरेडी माझ्याकडे डायरेक्ट कॉपी करणार. ह्याची वेट किती, तेवढीच लेट सपोज करू आपण, एवढी वरची, ठीक आहे, तेवढीच आहे वेट खालची पण. मग आपण काय करू, ह्याला कट करू, थोडं कट म्हणजे क्लोज करू. आपलं हे क्लोज करायचं आहे का, हे नाही, हे क्लोज करायचं. त्याच्यामध्ये मी काय म्हणतो, कोणता सेक्शन आहे आपला, हा शॉपिंग सेक्शन. त्याच्यामध्ये काय आहे बरं, हेडिंग आहे दिसते मला, पटपट घेतोय मुद्दाम, ठीक आहे, कारण जेवढं ह्या लेक्चरमध्ये होईल तेवढंच, नंतर ना आपण जावास्क्रिप्ट स्टार्ट करणार. ओके, हेडिंग नंतर काय आहे, इमेजेस आहेत 2, ठीक आहे. मी असं करू शकतो का, इमेजेसला डिफरंट कंटेंटमध्ये टाक, काय बी करू शकतो आपण, आपल्याला जसं पाहिजे तसं करू शकतो. मी समजा इमेज सेक्शन बनवलं आहे, सेक्शन, ओके, आणि इमेज टाकून दिली IMG असे, सायकलिंगची होती ना, कुठली होती सायकलिंग, ठीक आहे. ह्याला क्लास देऊ आपण, हॅलो. ओके, इमेज दुसरी काय नाव, फुटबॉल आहे, फुटबॉल असेट दिसते, फुटबॉल क्लास फुट. आता ह्याच्यामध्ये नंतर ना आपण काय करणार, मीट विथ कम्फर्ट अँड केअर ह्याची हेडिंग आपण करणार, ठीक आहे. मी काय केलं, H1 केलं आहे ना आपण क्रिएट, तिथं H2 लेट सपोज, कंट्रोल V, अँड देन आपण इथं H1 दिलं आहे, आपण ह्याला H2 करू. माहिती आपण H1 यूज केला असेल नसेल केला, पण वेबसाईटमध्ये ऑलवेज लक्षात ठेवायचं की एकच H1 असू शकतो. H2 मेड विथ कम्फर्ट अँड केअर,
then this पॅराग्राफ आणि 2 बटन आहेत. मी काय केलं, क्या किया मैंने, इथं म्हटलं की बटन सेक्शन, बटन ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 बटन आहेत, शॉप वुमन्स, शॉप मेन्स. कुठं बनवला आहे कोड आपण, इथं हा वाला करा कॉपी आणि कुठं करा पेस्ट इथं, कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही. ठीक आहे. शॉप काय, वुमन्स, आणि नंतर वुमन्स शॉप मेन्स. ठीक आहे. झालं, आपल्याला एवढंच क्रिएट करायचं होतं. लेट्स सपोज आपण याला पण काय करू, एका सेक्शनमध्ये टाकू. ते बरं नाही वाटत, सगळे सेक्शन दिले पण त्याला नाही सेक्शन नाही नको दिलं. आपण त्याला काय करू, कंटेंट सेक्शन. आता खूप आपलं कसं दिसतंय, हो काय झालं, फुटबॉल सगळं एकत्र मॅशअप झालं. ठीक आहे. कशामुळे झालं, मेन जो आपला सेक्शन आहे तो काय रिलेटिव्ह, मग त्याच्या विथ रिस्पेक्ट हे झालं, पोझिशन झालं विथ रिस्पेक्ट टू दॅट सेक्शन. मग आपण काय करू, व्हॉट वी कॅन डू, जो मेन रिलेटिव्ह केला आपण, नाही ना, हा शॉपिंग सेक्शन आहे आपला. ओके. रिलेटिव्ह कोणता आहे त्याचे, शॉप नाव सेक्शन रिलेटिव्ह, बरोबर. आपण अशा प्रॉपर्टी पण काय अप्लाय केलं नाही त्याच्यावर, करेक्ट. मीन्स लेट सपोज हा सेक्शन काढून आपण त्याला बाहेर टाकलं तर काय होईल, सेम थिंग. मेन सेक्शन 100% विथ मार्जिन टॉप एवढं दिलं आपण, आणि मार्जिन बटन एवढं. त्याच्यामध्ये हा सेक्शन क्रिएट केला आहे आणि त्याला आपण स्टाईल केली आहे. ठीक आहे. आपला वरचा सेक्शन आहे हा, आपला 8ला, बरोबर. त्याच्यानंतर हा एक सेक्शन आहे आपला खाली, त्या मेन सेक्शनच्या आतमध्ये हा सेक्शन आहे ना, निवारा वेलचा. आपण काय त्याला नाव दिले, शॉपिंग सेक्शन. तो एनक्लोज केला इथं. ठीक आहे. इथे इमेजेस ओव्हरलॅप होत आहेत ह्याच्यावरती, शॉप नाव हे बटन वगैरे तिथं आले. ठीक आहे. वाय इट्स बीइंग ओव्हरलॅपिंग, ओव्हरलॅप का होतं, ओव्हरलॅप का होतं.